बघा, पैशानी काही गोष्टी विकतही घेतल्या जाऊ शकतात, परंतु हे सगळं करायला अंतःकरणात प्रेम असावं लागतं. ते काय पुढे शेअर करतेस, त्या अगोदर पहाटेच उठले होते, कारण गावाकडून माझ्या मामाच्या मुलीची मुलगी येणार होती आणि ती आल्यानंतर माझा श्री तर खूप खुश झाला. शांभवी सुद्धा तिच्या आवाजाने उठून बसली. ते तिघं खेळतात तोपर्यंत पटकन नाश्ता बनवायला घेतला. तिची एक्झाम आहे, वेळेत ती पोहोचायला हवी सेंटरवरती, म्हणून तशी गप्पा मारण्यात वेळ घालवण्यापेक्षा अगोदर इकडे मटकीची उसळ बनवायला घेतली. त्यानंतर ती आंघोळीला गेली तेव्हा शांभवी किचनमध्ये आली आणि लाडवाची भरणी घेऊन बसली होती. ती इकडे ओट्स पण बनवलेत, जर तिला हे नाही आवडलं तर ते खाईल. मग काय, नाश्ता झाल्यानंतर तिला बेस्ट ऑफ लक करून आम्ही तिघेही तिला रिक्षापर्यंत सोडायला गेलो. तर दाखवते गावरान मेवा जो गावाकडून आलाय, ही रामफळ, त्यासोबतच हे जे खोबळ्याचे हार आहेत, तर हे माझे मामा दर पाडव्याला आमच्यासाठी घेऊन यायचे. या वर्षी ते नाही आहेत, पण हार मात्र आमच्यापर्यंत माझ्या मामाच्या मुलीने पोहोचवलेत. त्यानंतर लाडू, करंजा, तांदळाचे पापड, उडदाचे पापड, एक ना अनेक अशा गोष्टी तिने दिलेल्या आहेत, जे पाहून मामांची खूप आठवण आली. त्रिकोण आहे खाली, त्याच्यावरती क्लिक करा, मोठा व्लॉग मी तिथे अपलोड केलेला आहे. त्यानंतर आम्ही तिघा मायलेकरांनी आंघोळ केली आणि स्वयंपाकाला लागले. लहानपणी गुड्डीला भेंडीची भाजी खूप आवडायची, त्यामुळे भरली भेंडी आणि वरण सुद्धा केलेलं आहे. आणि त्यानंतर सायंकाळी ती आल्यानंतर चहा ठेवला. ती मुलांसोबत इथे मस्त खेळतीये, तोपर्यंत म्हटलं मी आता स्वयंपाकाला लागते, म्हणून भाकरी आणि आज अंडा करीचा बेत आहे. श्रीमान सरकार आले होते ड्युटीवरून. सध्या त्यांच्या मागे कामाचा एवढा लोड आहे. रात्रीच्या 1 वाजता ते ड्युटीला गेलेले, ते सायंकाळी 7ला घरी आलेत आणि गुड्डी दुपारी येईल म्हणून मी स्वयंपाक केला होता, पण तिला वेळ लागला. श्री शांभवी मस्त तिच्यासोबत रमलेत, तोपर्यंत मी इकडे मसाल्याचं साहित्य कट करून घेतलं. मी बनवते म्हटलं तर ते म्हणायला लागले की नाही, ती थोडी ना सारखं आपल्या घरी येणार आहे, एकदा तरी माझ्या हातची अंडा करी तिला खाऊ घालूया. कारण का, हे असे पदार्थ बनवण्यात मी तर काय, आमच्या घरात कोणीच त्यांचा हात धरू शकत नाही, एवढं भारी ते बनवतात. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र मस्त जेवण केलं. शांभवीच्या खोड्या बघून ती खूप हसत होती. भेटूया, बाय.